हिरकणीच्या धाडसाची व मातृप्रेमाची कथा प्रत्येक मराठी माणसाच्या मनात अधिराज्य करते. परंतु ही हिरकणी कोण, नक्की तिने काय धाडस केले, हिरकणीच्या धाडसाच्या कथेचे काही ऐतिहासिक संदर्भ आहे का, हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. शिवकाळात रायगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या गावातून लोक गडावर वस्तू विकण्यासाठी येत असत. त्याचप्रमाणे हिरा नावाची एक गवळण आपल्या घरातील गायीचे दूध घेऊन गडावर विकण्यासाठी येत असते. या विक्रीतून होणाऱ्या उत्पन्नातून तिचा व तिच्या परिवाराचा उदरनिर्वाह होत असे. हिरकणीचा हा आणि नित्याचा दिनक्रम होता. सकाळी गडावर येऊन दूध विकणे व संध्याकाळी गडाचे दरवाजे बंद होण्याच्या आत गडावरून खाली उतरून घरी परत जाणे. शिवरायांच्या आज्ञेनुसार गडाचे दरवाजे सकाळी उघडत असत व सायंकाळी गडाचे दरवाजे बंद होत असत. हिरकणीच्या उदरनिर्वाहाचे साधन म्हणजे गडावर दूध विकणे. त्यामुळे नाईलाजाने हिरकणीला आपल्या तान्ह्या मुलास घरी ठेवून दूध विक्रीस जावे लागे. हिरकणी गडावर जाऊन दूध विक्री व बाळाच्या ओढीने गडावरून लवकर येऊन खाली उतरून लवकर घरी परत येईल. एके दिवशी नित्यनेमाप्रमाणे हिरकणी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी गडावर दूध विकण्यासाठी गेली असता तिचे दूध विकले गेले नाही. त्यामुळे दूध विकून परत गड उतरण्यास तिला उशीर झाला व संध्याकाळ कधी झाली हे तिला कळालेच नाही. ज्यावेळी हिरकणीच्या हे लक्षात आलं तशी ती बाळाच्या ओढीने धावत धावत गडाच्या महादरवाजाजवळ आली. परंतु दुर्दैवाने संध्याकाळ होऊन गेल्याने गडाच्या पहारेकऱ्यांनी गडाचे दरवाजे बंद केले. हिरकणीचा जीव तिच्या बाळासाठी कासावीस होऊ लागला. तिने गडाच्या पहारेकऱ्यांना गडाचे दरवाजे उघडण्याची विनंती केली, परंतु शिवरायांची आज्ञा असल्याने पहारेकरी हुकुमाचे बांधील होते. त्यांनी हिरकणीची विनंती नाकारली. हिरकणीचे लहान बाळ होते, त्यामुळे ते सर्वस्वी तिच्यावर अवलंबून होते. आपले बाळ उठले असेल आणि भुकेने रडत असेल या विचारांनी हिरकणीचा जीव कासावीस झाला. तिला तिच्या डोळ्यासमोर तिचे बाळ दिसू लागले. आपल्या बाळासाठी तिने गडावरून खाली उतरण्याचा निर्णय घेतला. परंतु रायगड कडेकपारी जंगली श्वाप युक्त अवघड किल्ला होता. रात्रीच्या अंधारात उतरताना जर हात सुटला किंवा पाय घसरला तर मृत्यू हा ठरलेलाच. हिरकणी गडावरून खाली जाण्याची वाट शोधून एका टोकापाशी आली व तेथून गड उतरण्याचा निर्णय घेतला. हिरकणी ज्या कड्यावरून उतरत होती तो कडा दिवसाच्या प्रकाशात देखील उतरणे अशक्य होता. हिरकणीला काटे टोचत होते, पायाला व हाताला जखमा झाल्या होत्या. परंतु बाळाच्या प्रेमापुढे तिला या वेदना जाणवत नव्हत्या. अखेरीस तिने या कड्यावरून सुखरूप खाली उतरत आपल्या घराकडे धाव ठोकली. आपल्या बाळास जवळ घेतले. दुसऱ्या दिवशी रायगडावर हिरकणी गड उतरून घरी गेल्याची बातमी पसरली. महाराजांना ही बातमी समजल्यावर त्यांना हिरकणीच्या या धाडसाचे कौतुक वाटले. तसेच रायगडाच्या सुरक्षिततेविषयी त्यांना काळजी वाटली. हिरकणीला मान सन्मानाने शिवाजी महाराजांसमोर आणले गेले. शिवरायांनी तिला बक्षीस दिले, तसेच साडी चोळी देऊन तिचा सत्कार करण्यात आला. हिरकणी ज्या कड्यावरून खाली उतरली तो कडा दुर्गम करण्यात आला व तिथे तटबंदी बांधून बुरुज बांधण्यात आला. सदर बुरुजास हिरकणीच्या पराक्रमाची साक्ष म्हणून हिरकणी बुरुज हे नाव देऊन हिरकणीचा गौरव करण्यात आला. हिरकणीच्या या कथेचे ऐतिहासिक संदर्भ सापडत नाही, परंतु एक ऐतिहासिक संदर्भ सापडतो, तो एका मावळ्याचा आहे. रायगड एका मावळ्याने सहर केल्याची नोंद आढळून येते. शिवरायांनी दवंडी देऊन रायगड शिडी किंवा दोरदंडाच्या मदतीशिवाय जो सर करेल त्याला सोन्याचे कडे बक्षीस म्हणून जाहीर केले. एका मावळ्याने हे आव्हान स्वीकार करत रायगड सर केला. त्याचा शिवरायांनी सत्कार केला. रायगड चढून आलेला मार्ग दुर्गमकडून बंद केला. कदाचित याच प्रसंगाचे रूपांतर होऊन नंतर हिरकणीच्या लोककथेत झाल्याचे असल्याची शक्यता असू शकते. रायगडाच्या टकमक टोकाविषयी देखील आपणास एक दंतकथा आढळून येते. एक मावळा शिवरायांवर छत्री धरून उभा होता. टकमक टोकावरील आलेल्या जोराच्या वाऱ्यात तो छत्रीसह उडाला व तो ज्या ठिकाणी उतरला त्यास शिवरायांनी छत्री निजामपूर असे नाव दिले. रायगडावर हिरकणी बुरुज अस्तित्वात आहे. रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या गावातील गावकरी आपण हिरकणीचे वंशज असल्याचे सांगतात. ऐतिहासिक पेशवेकालीन कागदपत्रात हिरकणी बुरुजाची डाकूची व हिरकणी बुरुजावर तोफ असल्याचे उल्लेख आढळतात. हिरकणीची कथा म्हणजे आईच्या प्रेमाची साक्ष, परंतु दुर्दैवाने या प्रसंगास कोणताही ऐतिहासिक संदर्भ आढळून येत नाही. हिरकणीच्या या धाडसाची दखल कोणत्याही समकालीन किंवा उत्तरकालीन बकराने घेतलेली नाही. दिलेल्या या बक्षिसाचा उल्लेख देखील कोणत्याही पत्रात आढळून येत नाही. लोककथेतून व काव्यातून हिरकणी जनसामान्यांच्या मनात घर करून राहिली, परंतु इतिहासाच्या संदर्भ साधनातून या कथेस कोणताही संदर्भ मिळत नाही. त्यामुळे लिखित स्वरूपाच्या संदर्भाअभावी हिरकणीची कथा म्हणजे एक दंतकथाच मानावी लागेल.
तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. धन्यवाद.